हिंगोली के एमपी हेमंत पाटिल की गिरफ्तारी की मांग बढ़ गई है। हेमंत पाटिल के खिलाफ एट्रोसिटी का मुकदमा दर्ज किया गया है, लेकिन अभी तक इन्हें गिरफ्तार नहीं किया गया है। नांदेड़ के सीनियर वकील एडवोकेट नितिन सोनकांबड़े ने एमपी हेमंत पाटिल की पार्लियामेंट की रुकनीत को मंसूख करने का मुतालबा किया है। इस सिलसिले में एडवोकेट नितिन सोनकांबड़े ने लोकसभा स्पीकर ओम बिरला और सदर जमहूरिया को एक शिकायती मकतूब रवाना किया है। इस मकतूब में एडवोकेट नितिन सोनकांबड़े ने शिकायत की है कि हेमंत पाटिल ने एसटी समाज के एक फर्द को उसके ओहदे का एहतराम किए बगैर बैतुल खला साफ करने पर मजबूर किया। इन्होंने कहा कि इस बदतमीजी के बाद भी इन्हें गिरफ्तार नहीं किया गया है। एडवोकेट नितिन सोनकांबड़े ने एमपी हेमंत पाटिल की गिरफ्तारी और उनके पार्लियामेंट की रुकनीत को मंसूख करने का मुतालबा किया है। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय नांदेड येथे आतापर्यंत 50च्या जवळ रुग्णांची मृत्यू झालेले आहेत। रुग्णांचा मृत्यू हा केवळ शासनाने वेळेवर सुखसुविधा पुरवल्या नाही, औषध गोळ्या पुरवल्या नाही व शासकीय रुग्णालयामध्ये मशिनीचा अपुरवठा असल्यामुळे ह्या रुग्णांचे मृत्यू झालेला आहे। ते असताना महाराष्ट्र शासन या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संबंधित वैद्यकीय मंत्री व अधिकाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे असता ते चालूच असताना महाराष्ट्र शासनाकडून हा सदरील विषय महाराष्ट्र शासनावरची जी जबाबदारी आहे ती डायव्हर्ट करण्यासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत श्रीराम पाटील हे तिथे येऊन जे संवैधानिक पदावर असलेले जे डीन आहेत डॉक्टर वाकोडे यांना एक अपमानास्पद वागणूक देत ते अनुसूचित जाती जमातीचे आहेत हे माहीत असून देखील त्यांना शौचालय साफ करायला लावणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला। त्यावरून हेमंत पाटील यांच्या विरुद्ध एट्रोसिटी अंतर्गत व 353 भांडवीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर असं आहे की महाराष्ट्र शासनाचा जो काही झालेली जी असुविधा आहे, जे त्यांची जी निष्काळजी तत्परता दाखवलेली आहे सदरील कृत्यामध्ये, हे सगळं इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनानेच हेमंत पाटील खासदार यांना पाठवून नांदेड येथे हे केलेले जे षडयंत्र आहे, जेणेकरून महाराष्ट्र शासनाच्या गोष्टीकडचं दुर्लक्ष होऊन केवळ हा एट्रोसिटीचा गुन्हा कसा दाखल झाला, याच्यामध्ये SC ST व सवर्ण लोकांमध्ये कशा तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। माझं एवढं सांगणं आहे की हेमंत पाटलांनी सगळ्यात अगोदर त्यांचा हिंगोली जिल्हा जो आहे तिथल्या गोष्टी पाहायला पाहिजे। त्यातल्या त्यात हेमंत पाटील हे सरकारमध्ये असून ते महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा त्यांच्या सरकारमध्ये आहेत, तर हेमंत पाटलांनी सर्वप्रथम वैद्यकीय मंत्री त्यांना जाब विचारायला पाहिजे होता, त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, पण ते न करता हेमंत पाटलांनी हे केलेलं पूर्वनियोजित षडयंत्र आहे। हेमंत पाटलांना हे सांगू इच्छितो की आम्ही तुमच्या विरुद्ध लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तुमच्या विरुद्ध निलंबनाची कारवाईसाठी आम्ही मेल तसेच पत्र सुद्धा पाठवत आहोत। त्याचप्रमाणे हेमंत पाटलांवर यापूर्वी सुद्धा 12 केसेस पेंडिंग आहेत, त्यांच्यावर 12 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हेमंत पाटलांनी परवाला एक स्टेटमेंट केले की मी काही कुठं जामीनसाठी अर्ज दाखल करणार नाही, शिक्षा भोगायला तयार आहे। तर हेमंत पाटलांना एवढं सांगणं आहे की हेमंत पाटलांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करावी व कायद्याच्या शिक्षेला फेस करावं आणि तात्काळ पोलीस प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की हेमंत पाटील यांना अटक करून तुरुंगामध्ये टाकायला पाहिजे।